मनमाड ते इंदोर रेल्वे मार्गाच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात धुळे ते नरडाणा या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे. वडजाई व पिंपरी शिवारात या रेल्वे मार्गाच्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामाच्यासाठी तहसीलदारांच्या आदेशान्वये वडजाई शिवारातील अनवर नाला काठावरील गट क्रमांक 191 मधून माती उचलण्याचा आदेश देण्यात आलेला होता. मात्र रेल्वे मार्गाच्या काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गट क्रमांक 191 मधून माती न उचलता वडजाई गावातील रहिवासी असलेले आनंद कृष्ण शिंदे यांच्या पिंपरी शिवारातील गट क्रमांक 104 मधून मोठ्या प्रमाणात शेतातील माती काढून ते रेल्वेच्या पुलाच्या भरावासाठी टाकली. अनवर नाल्याच्या काठावर असलेल्या या शेतीतून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नसताना ही माती काढल्याने सदर शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आनंद शिंदे यांनी संबंधित तहसीलदार, जिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित कंपनीचे अधिकारी तसेच मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पायमोडे यांच्या समक्ष शेतीची पाहणी करण्यात आली. संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांनी आम्हाला मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी तोंडी सांगितल्याने आम्ही या भागातील माती काढण्याचे काम केले असा खुलासा केला. मात्र शेतकऱ्याने माझे शेत जमिनीची आखणी करून मिळावी, माझ्या शेतातून काढण्यात आलेल्या मातीमुळे माझे प्रचंड नुकसान झाले आहे, त्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी, अन्यथा संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तसेच इतर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी अधिकाऱ्यांशी बोलताना दिली. मात्र यावेळी महसूल खात्याचे एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे शेतीचे मोजमाप करण्यात आले नसून ते अधिकाऱ्यांच्या समक्ष सोमवारी केल्यानंतरच या प्रकरणाचा निपटारा होईल. दरम्यान अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले असून मला ही नुकसान भरपाई मिळावी असे पीडित शेतकरी आनंद कृष्ण शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. गट नंबर 104 पिंपरी शिवार इथं रेल्वेचं काम चालू आहे. तहसीलदार साहेबांनी यांना माती काढायला सांगितली. वडजाई शिवारमध्ये 191 मधून वडजाई शिवारमधून काढायला सांगितले. त्यांनी 104 गट नंबर 104 मधून काढताय स्वतः माझ्या शेतीमधून ही दिसते इथं. आणि पिंपरी शिवारमधून खोदताय. पिंपरी शिवार गट नंबर 104 मधून खोदताय. यांना 104 मध्ये नाही सांगितलं, 191 मधून वडजाईमधून खोदताय. आणि माझी 104 शेतीला 1 किलोमीटर आपला 1.5 एकर खोदून टाकलं आणि समोरच्या लोकांचा जरासं बी खोदलं नाही. फक्त माझं महार आणि भील लोकांचं जे बी आहे ते खोदून टाकायचं आणि भरून टाकायचं. रेल्वेवाल्यांचं जे काम केलं आहे, कॉन्टॅक्टवाला नोटीस नाही, मला सांगितलं नाही, तलाठीने तलाठी सर्कल यांनी चिरीमिरी घेऊन यांना रस्ता दाखवून यांनी सगळं हे दाखवून आणि एक खोदायला लावलं. त्यांच्याकडून पैसे घेऊन ही बोटाने दाखवून दिली जमीन आणि त्यांना एक खोदायला लावलं. त्यांनी पैसे वगैरे घेऊन घेतले. 4 दिवसापासून फोन करतोय, ते सांगतात, तलाठी सांगतो मला 191 मध्ये वडजाईला खोदायला लावलंय आणि सर्कल नाना सांगताय मी 191 मध्ये वडजाईला सांगताय. आणि आमदार स्वतः मला भेटून तलाठीकडे गेलो. आमदारने सांगितलं की यांचं काय आहे बघा. तर सर्कल सांगतो मला यांना 191 मध्ये वडजाईला खोदायला लावलंय आणि हे पिंपरी शिवार गट नंबर 104 मध्ये का खोदताय करून द्यावी. रेल्वेवाले जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी जे केलेलं आहे काम हे पूर्ण भरपाई करून द्यावी ही माझी नम्र विनंती. यांनी जर माझी भरपाई नाही केली तर यांच्यावर गुन्हा दाखल होईल.